नंतर येत्या 15 ऑगस्टलाही मंत्री अदिती तटकरेच रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत। त्यानंतर गोगावलेंनी एक मोठं वक्तव्य केलंय। ज्या मावळ्याने 2.5 वर्ष मंत्रीपद सोडलं त्याच्यासाठी पालकमंत्रीपद काय चीज आहे असं गोगावले म्हणाले। पालकमंत्रीपद सोडण्याने इतिहासात माझं नाव कोरलं गेल्याचंही गोगावले यांनी सांगितलंय। त्यामुळे गोगावलेंनी रायगडच्या पालकमंत्रीपदावरती पाणी सोडलंय का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ज्या मावळ्याने 2.5 वर्ष मंत्रीपद सोडलं तर पालकमंत्रीपद किस बात की चीज आहे। ज्या 2.5 वर्षाचं मंत्रीपद हल्ली कोण ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही तर मंत्रीपद सोडणं दूरच राहिलं। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बरेचसेचं नाव कोरलं गेले। लक्षात ठेवा की मंत्रिपदाचं दिलेलं नाव आम्ही थांबवलं म्हणून। आणि मंत्री भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंवरती टीका करत त्यांना थेट इशाराच दिलाय। खासदार सुनील तटकरेंची उलटी गिनती आता सुरू होणार असल्याचं मंत्री गोगावले म्हणालेत। आपल्या रुमालाची जादू त्यांना अजून कळली नाहीये अशी टीकाही गोगावलेंनी तटकरेंवर केली आहे। निवडणुकीमध्ये तटकरेंनी आमच्या विरोधात काम करण्यासाठी अनेकांना फोन केल्याचा आरोपही गोगावलेंनी केलाय। काही लोकांनी आमच्या रुमालाची तेव्हा हे केली, टिंगल केली, मस्करी केली। तर आता आम्ही निर्धार केलेला आहे, ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण शीट आणता आली नव्हती ती शीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही। हे कदाचित ते विसरले असतील, आता त्याने उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे। आम्हाला कित्येक कार्यकर्त्यांनी सांगितलं शेठ आम्ही काय करायचं, आम्हाला यांना मतदान करायचं नाही। बोलत तसं नाही, आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे आणि म्हणून आपल्याला ते करायचं आहे। नाहीतर त्याच वेळेला यांचा जय महाराष्ट्र झाला असता। सर भरत शेठ गोगावले म्हणतात ते की आपण भाजपमध्ये चालवेल, मात्र कोणाकोणी करून आपण थांबलात, आपली उलटी गिनती सुरू आहे असं भरत गोगावले बोलतात। कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याइतपत मी काय छोटा नाही आहे। सर भरत शेठ गोगावले म्हणतात ते की आपण भाजपमध्ये चालवेल, मात्र कोणाकोणी करून आपण थांबलात, आपली उलटी गिनती सुरू आहे असं भरत गोगावले बोलतात। कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याइतपत मी काय छोटा नाही आहे। दरम्यान पालकमंत्री पदाबाबत वरिष्ठ पातळीवरती चर्चा झाली असून 15 ऑगस्टचं झेंडावंदन झाल्यावर रायगडच्या पालकमंत्री पदाची धुरा भरत गोगावलेंना मिळणार असं आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय। आम्हाला आत्मविश्वास आहे की रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा आता लवकरात लवकर संपणार आहे। एवढे 15 ऑगस्ट झेंडावंदन होऊन गेलं की रायगडच्या पालकमंत्री पदाची धुरा भरत शेठ गोगावले यांना मिळेल हा पूर्णपणे आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आहे। वरिष्ठ लेवलला सुद्धा अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। आणि शिवसेनेतून अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या राजीव साबळेंवरती आमदार महेंद्र थोरवेंनी जोरदार टीका केली आहे। राजीव साबळे जाऊन कुठे गेले तर औरंगजेबाच्या छावणीत गेलेत असा घणाघात महेंद्र थोरवे यांनी केलाय। यावेळी त्यांनी सुनील तटकरे यांच्यासह राजीव साबळेंचा खरपूस समाचार घेतला। राजीव साबळे हे धंदेवाले आहेत, ते कमर्शियल असल्यामुळे त्यांनी सुनील तटकरे यांच्याकडून जे 10 कोटी रुपये CSR निधी म्हणून घेतलेत ते जेव्हा संपतील तेव्हा पुन्हा आपल्याकडे येतील असा टोलाही त्यांनी लगावलाय। एक नावलौकिक म्हणून साबळे साहेबांकडे पाहिलं जायचं, मुलांनी मात्र ते काही ठेवलेलं दिसत नाही। आणि जाऊन कुठे बसले असतील, कुठल्या पक्षात जायचं हा सुद्धा त्यांनी विचार करायला पाहिजे होता। जाऊन गेले तर कुठे गेले तर औरंगजेबाच्या छावणीमध्ये जाऊन बसले। पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। 15 ऑगस्टपासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळेस दर 6 मिनिटाला सेवा पुरवणार आहे।